हॅलो मित्रांनो, पूजा द डिश यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे काम करावे लागणार, अन्यथा मिळणार नाही पीक विमा, याबद्दल माहिती घेणार आहोत। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। दरवर्षी शेतकऱ्यांना केंद्र सरकारद्वारे पीक विमा मिळत आहे। त्यामध्ये पिकासाठी काढलेल्या विम्याचे हप्ते सरकार भरत असते, परंतु यावर्षीच्या पीक विम्याच्या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहे। ते बदल काय आहेत हे आपण व्हिडिओमध्ये बघूया। पीक विमा म्हणजे काय? सर्वात अगोदर आपण ज्यांना पीक विमा म्हणजे काय हे माहिती नाही त्यांना माहिती देऊ। पीक विमा म्हणजे एक प्रकारचा इन्शुरन्स असतो। जसा आपण आपला हेल्थ इन्शुरन्स काढतो आणि आपल्याला काही आजार झाल्यानंतर त्या इन्शुरन्स मार्फत आपला मोफत इलाज केला जातो। याशिवाय आपण गाडीचा देखील इन्शुरन्स काढतो आणि गाडीला काही अपघात किंवा तोडफोड झाले असेल तर त्या काढलेल्या इन्शुरन्स मार्फत आपण त्याचा मोठा खर्च करून घेतो। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना शेतामध्ये पिकाची लागवड करावी लागते, परंतु काही कारणास्तव वातावरणाच्या साथ न देण्यामुळे, अवकाळी पावसामुळे जर पिकाचे नुकसान झाले तर त्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून आपण पीक विमा घेऊ शकतो। जेणेकरून भविष्यात पिकाच्या लागवड चालू असताना जर कीड पडून किंवा वातावरणामुळे तर एकाचे नुकसान झाले तर त्याची नुकसान भरपाई म्हणून आपल्याला त्याची योग्य रक्कम मिळते। यावर्षी पीक विमा योजनेमध्ये काय करण्यात आलेले आहे बदल? पीक विमा योजना ही पूर्वीप्रमाणेच आहे, परंतु त्यामध्ये एक सूचना वाढलेली आहे। ती सूचना अशी आहे की लाभार्थ्याचे आधार कार्डवरचे नाव, पासबुकवरचे नाव आणि 7/12वरचे नाव हे तीनही सारखे असणे आवश्यक आहे। जर 3 ठिकाणी वेगवेगळे नाव असेल तर ते लाभार्थी पीक विमा योजनेसाठी पात्र राहणार नाहीत। अशा प्रकारची नावे चालणार नाहीत। गावाकडील वयस्कर असलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांची नावे कागदपत्रावरती वेगळी आणि घरी वेगळी विचारली जातात। कधी कधी एका कागदपत्रावरती वेगळे तर दुसऱ्या कागदपत्रावरती वेगळे नाव राहते। उदाहरण द्यायचे झाल्यास एखाद्या व्यक्तीचे नाव खंडेराव असेल तर त्याला घरी खंडू किंवा खंड्या म्हटले जाते। त्यामुळे त्या व्यक्तीच्या आईवडिलांना कोणत्या कागदपत्रावरती नाव लावायचे झाल्यास ते खंडू असेच लावतात, तर त्या व्यक्तीस कुठे नाव लावायचे असेल तर तो व्यक्ती खंडेराव असे नाव लावतो। आता या उदाहरणांमध्ये खंडू आणि खंडेराव ही जरी एकच व्यक्ती असली तरीही त्या व्यक्तीचे 2 वेगवेगळ्या कागदपत्रांवरती वेगवेगळे नाव आहे असे नाव चालणार नाही। अशा प्रकारे नावात थोडासा फरक असल्यास हे रिजेक्ट केले जातील। यास विमा तालुका प्रतिनिधी आणि विमा भरणारा व्यक्ती काही करू शकणार नाही, कारण हा वरतून ऑफिसमधून आलेला नियम आहे। याआधी विमा घेतलेला आहे। याआधी जर तुम्ही याच नावावरती, याच पासबुकवरती आणि याच आधार कार्डवरती 7/12 वापरून जर तुम्ही विमा घेतलेला असेल तरीही आता नव्या नियमानुसार तुम्हाला जर नावात बदल असेल तर विमा मिळणार नाही। त्यामुळे नावातील बदल, चुका दुरुस्ती करून पासबुक 7/12 आणि आधार कार्डवरती संपूर्ण नाव एकच करावे। नंतर पीक विमा सर्वांना मिळाला, मला का मिळाला नाही असे वाटून तुमची यावर्षीचे पीक विमा मिळाला नाही म्हणून आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून ही माहिती तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांना पाठवा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघितले की काय बदल झालेले आहे विम्यामध्ये। तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे पूजा द डिश। धन्यवाद।